नवबुद्धाय जय भीम. आपण ही व्हिडिओ बघत असाल. बुद्धभूमीमध्ये कारवाई झाली की नाही झाली, बेकायदेशीर कारवाई, असे अनेक प्रश्न आहेत. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कशा प्रकारे JCP आणून महानगरपालिका आयुक्त उपायुक्त यांनी ही बेकायदेशीर कारवाई जाणून बुजून घडून आणलेली आहे. बौद्ध समाजावर अन्याय करण्याचा एक भाग म्हणून ही कारवाई घडून आणलेली आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे JCP समोर भिक्खू संघ उपस्थित आहे, टायरखाली झोपत आहे, रोकत आहे त्या लोकांना की नका आमचे स्तूप तोडू, नका आमच्या झाडं तोडू, नका जागेची विभागणी करू. मोठ्या संख्येने पोलीस फोर्स त्या ठिकाणी महानगरपालिकेने घेऊन आला होता. पोलीस बळाचा पूर्णपणे वापर करण्यात आला आणि त्या भिक्खू संघाला त्या ठिकाणी रोखण्यासाठी मोठ्या संख्येने फोर्स त्या ठिकाणी उपस्थित होता. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता गाड्या, टेम्पो, त्यांनी गुंडसुद्धा त्या ठिकाणी होते, पोलीस होते. हे सगळं बेकायदेशीर घडत होतं आणि त्या ठिकाणी उपस्थित उपायुक्त प्रसाद बोरकर हे नुसते बघत होते. आणि एका बाजूला आपण बघू शकता कशा प्रकारे अन्याय सुरू आहे, कशा प्रकारे त्यांना रोखतायत, खेचतायत. चिवराचा आपण आदर करतो, पण हे पोलीस त्यांना ओढाताण करत आहे, त्यांना रोखत आहे. काही गुन्हा करत नव्हते की जमिनीवर जे बेकायदेशीर घडतंय ते रोखण्याचा भिक्खू संघ प्रयत्न करतो. आपण बघू शकता ते रोखत होते की तुम्ही झाडं तोडू नका, मूर्त्या काढू नका, आमचे स्तूप तोडू नका, भीमा कोरेगाव स्तंभ तोडू नका. आपण बघू शकता पोलीस संपूर्णपणे भिक्खू संघाला रोखत होते, एका साईडला करत होते. हे चुकीचं होतं, कारण की एखाद्याला हरकत घेणं त्याचा अधिकार आहे. जर एखादी गोष्ट बेकायदेशीर घडत आहे तर त्याला रोखणं त्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार हिरावून घेण्याचं काम पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत होतं. संपूर्ण आयुक्त जे आहे ते बघत होतं आणि हे सगळं चुकीचं घडत होतं. आणि हे रोखण्यासाठी सातत्याने वारंवार भिक्खू संघ विनवण्या करत होता, विनंती करत होता की हे बेकायदेशीर करू नका, बुद्धभूमीच्या जमिनीवर तुम्ही अशी बेकायदेशीर कारवाई करू नका, झाडं तोडू नका. विशेषतः झाडं, इतक्या मोठ्या झाडांची कत्तली त्या लोकांनी सहजरित्या केलेली आहे. उपायुक्तांच्या उपस्थितीमध्ये आज त्या झाडांच्या कत्तलीच्या ठिकाणी त्या लोकांनी आपण बघू शकता कशा प्रकारे पोलीस फोर्स बोरकर सर आहेत त्या ठिकाणी मीटिंग घेतात एका बाजूला आणि एका बाजूला कारवाई करतात. म्हणजे ही सगळी गफलत करतात, फसवतात संपूर्णपणे भिक्खू संघाला. एका ठिकाणी चर्चेला बसवतात आणि एका बाजूला कारवाईचे आदेश देतात. आपण बघू शकता हे बुद्धभूमीला मीटिंगमध्ये स्वतः बसून चर्चा करतायत, पेपर वाचतायत, पण एका बाजूला JCP लावून आपण बघू शकता कशा प्रकारे झाडं तोडतायत. म्हणजे यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळ्या झाडांची कत्तली करण्यात आल्या, जिवंत झाडं तोडण्यात आले. JCPने जिवंत झाडं असे JCPने ओढण्यात आले, सगळे झाडं तोडून टाकले. ते गार्डन बघू शकतो मी कसं कुर्त आहे ही झाडं तोडण्याची. बघा हे JCP पूर्ण झाड, जिवंत झाड उकडत आहे. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, हे बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये घडलेलं आहे. 2-2, 3-3 JCP, एवढ्या मोठ्या गाड्या, एवढा मोठा फोर्स त्या ठिकाणी घेऊन आले. आपण बघू शकता, सगळे व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे ओढताण केल्या जाते. बंदुकी घेऊन सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित, इतक्या मोठ्या धार्मिक स्थळावर बंदुकी घेऊन त्या ठिकाणी कारवाई केली जाते. भिक्खू संघाला अडवलं जाते, लहान लहान भिक्खू संघाला अडवलं जातं, रोखलं जातं, चिवर खेचलं जातं, ओढलं जातं. आणि ते फक्त एवढंच सांगतायत की आमच्या बुद्ध मूर्त्या काढू नका, आमची झाडं तोडू नका, आमच्या जमिनीचं नुकसान करू नका. तरी सुद्धा पोलीस प्रशासन ऐकत नव्हतं. उपस्थित प्रसाद बोरकर सुद्धा ते बघत होते, पण ते रोखत होते. बघा JCP खाली सुद्धा भिक्खू संघ त्या ठिकाणी आडवा होत होता की रोखत होता की हे करू नका. हे सगळं करून सुद्धा बुद्धभूमी प्रामाणिकपणे संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहे, मोर्चा काढत आहे, धरणं आंदोलन करत आहे. न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळावा म्हणून सातत्याने संघर्ष करत आहे. ह्या संघर्षाला सुद्धा अनेक जण अपप्रचार करत आहे, अनेक जण दिशाभूल करत आहे. आपण बघू शकता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी चुकीचं वक्तव्य सभागृहामध्ये केलं होतं की काही घडलं नाही. पण आपण फोटोमध्ये बघितलं असेल कशा प्रकारे JCP होता, कशा प्रकारे भिक्खू संघाची ओढताण केली झाली. पण हे खोटं बोलतात लोकप्रतिनिधी आणि संपूर्ण समाजाची दिशाभूल करतात. हे चुकीचं आहे. हा मोर्चा त्यासाठी होता की मोठ्या संख्येने 29 तारखेच्या मोर्चाला बौद्ध समाज प्रामाणिकपणे त्या ठिकाणी उपस्थित होता, भंतेजींच्या पाठीशी उभा होता की बुद्धभूमीला न्याय मिळाला पाहिजे. बुद्धभूमीची जी मालकी आहे जमिनीची तिला मिळाली पाहिजे. बुद्धभूमीचा हक्क बुद्धभूमीला मिळाला पाहिजे. बौद्ध आहे, तिला बौद्धाला न्याय मिळालाच पाहिजे. बौद्धांवर अन्याय होऊ शकत नाही, यासाठी हा आक्रोश होता आणि जन आक्रोश त्या ठिकाणी आपल्याला बघायला आपण बघू शकता व्हिडिओमध्ये. मोठ्या संख्येने कल्याणमध्ये 29 तारखेला जनसागर उपस्थित होता. बुद्धभूमीला न्याय मिळावा हा प्रत्येक जण मागणी करते. अनेक जण विरोधामध्ये आहे, अनेक लोकप्रतिनिधी विरोधामध्ये आहे, पण स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की बुद्धभूमीवर अन्याय झालेला आहे, बुद्धभूमीचे आंदोलन मोर्चे सुरू आहे
आणि त्या बुद्धभूमीला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांनी भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे. असे लोकप्रतिनिधी आहेत की ते बुद्धभूमीसाठी बोलतात, पण काही लोकप्रतिनिधी बुद्धभूमीच्या वाईटावर आहे. आपण ऐकू शकता पुढील व्हिडिओमध्ये की सुलभा गायकवाड यांनी आपली भूमिका कशा प्रकारे बुद्धभूमीच्या मांडूने मांडलेली आहे. तर मी आव्हान करेल प्रत्येकाने बुद्धभूमीच्या आंदोलनामध्ये सामील व्हा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील बुद्धभूमीच्या जागेचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रबलित असून बुद्धभूमी वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे काढले जात आहेत. माझी शासनाला मागणी आहे की बुद्धभूमीच्या जागेच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक विचार करून त्यांना न्याय द्यावा. ये लड़ाई आम नहीं है दोस्त. तुम वो बदलने चले हो जिसके बदलने से पीढ़ियां बदल जाएंगी. लोग तुम पर यकीन कर रहे हैं, तुमसे उम्मीद लगा रहे हैं. बस तुम पीछे मत हटना.